आता विधानसभेचे वारे कसे वाहतात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। प्रहारचे आमदार राजकुमार पटेल शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। 10 तारखेला एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात पक्षप्रवेश, कार्यकर्ता मेळाव्यात घोषणा केली आहे। राजकुमार पटेलांनी प्रहार पक्ष सोडणं ही भाजप शिवसेनेची खेळी आहे। शिंदे गटानं 1 खेळी केली आहे, आम्ही 10 खेळी खेळणार, बच्चू कडूंचा इशारा। इंदापुरात हर्षवर्धन पाटलांचा उद्या शरद पवार गटात प्रवेश। बारामतीमध्ये राजवर्धन पाटलांनी घेतली आहे युगेंद्र पवारांची भेट। राजवर्धन पाटील हे हर्षवर्धन पाटलांचे पुत्र आहेत। कोणी पिंडीवरचा विंचू होता कामा नये, आमचे कार्यकर्ते काळजी घेतील। भाजप नेते वासुदेव काळेंची हर्षवर्धन पाटलांवर नाव न घेता टीका। वासुदेव काळेंकडून भाजप इंदापूर तालुका शहर आणि ग्रामीण कार्यकारिणी बरखास्त। उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं यासाठी आमचा संघर्ष, संजय राऊतांचं वक्तव्य। तर मोदी शहांनी गद्दारी करून बेईमानांच्या हाती सूत्र दिली आहेत, राऊतांची टीका। तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं वजन राज्यात वाढलंय। एक दिवस असा होता की कार्यालयात माणूस नव्हता, पण आता पक्षात येण्यासाठी रीग लागली आहे। एकदा तुतारी वाजली की थांबत नाही, जयंत पाटलांचं हे वक्तव्य आहे। गुलाबी यात्रा पुढे गेली की मागून गळती लागते। गुलाबी जॅकेट घातलं म्हणून माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही। शिवस्वराज्य यात्रेतून अमोल कोल्हेंचा अजित पवारांवर हा निशाणा आहे। मला उमेदवारी द्यायला सांगा, काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्यासाठी हिरामण खोसकरांकडून पवारांना विनंती। उमेदवारी संदर्भात पक्ष आणि हायकमांड निर्णय घेईल। महाविकास आघाडीमध्ये निवडून येण्याची शक्यता असेल त्यांना तिकीट। खोसकरांच्या भूमिकेवर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया।